ज्योती बस झालं आता. हा घे फोन. आत्ताच्या आत्ता स्वराजला फोन कर आणि सांग त्याला की तो वरपरीक्षेत पास झालाय. मी तुला आधीच सांगते, उगाच काहीतरी खुसपटा काढून नकार घंटा लावत बसू नकोस ज्योती. खोट काढावी अशी एकही गोष्ट नाहीये त्या मुलात. तू काही बोलणार आहेस ज्योती की फक्त हसत बसणार आहेस? अगं हो हो ताई, किती चिडतेस. थांब. आई, स्वराज खूप परफेक्ट मुलगा आहे प्रीतीताईसाठी. खूप शांत समंजस मुलगा आहे. म्हणजे ताईने कितीही रागराग केला ना तरी आयुष्यभर तिला शांतपणे समजवेल, तिला आयुष्यभर सुखात ठेवेल. अगं आई, तुला एक गोष्ट सांगू, म्हणजे मला त्याच्यातनं पुरुषोत्तम काकांचा भास झाला. तितकाच खरा, शांत, संयमी मुलगा आहे. त्यामुळे तो मुलगा प्रीतीताईसाठी मला पसंत आहे. बरं झालं, देवच पावला म्हणायचा. तुम्ही वरपरीक्षेमध्ये 100% पास झालेले आहात. अरे हो करायला 100 पैकी 100 गुण वर परीक्षा पास झाला आपण. अभिनंदन तुझं, अभिनंदन. अभिनंदन माझं नाही, अभिनंदन दादा आपण परीक्षेत पास झालो दादा. सर 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 ऐका ना प्लीज. सर मला तुमच्याशी बोलायचं होतं. हे बघ, माझ्याकडे फक्त 3 मिनिट आहेत, त्यात मला दुसऱ्या लेक्चरला जायचं. सर 3 मिनिट? मला फक्त तुमचं 1च मिनिट हवंय. सर सर मला ना तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. सर सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि सर एवढंच नव्हे तर मी जी पण चूक केली ना त्यासाठी जी पनिशमेंट द्याल ती घ्यायला मी तयार आहे. सर सर प्लीज मला पनिशमेंट द्या, नाहीतर मी नाही सुधारणार. सर सर प्लीज मला पनिशमेंट द्या काहीतरी. ठीक आहे. तुला जर इतकीच हौस असेल तर सिग्मंड फ्रॉइडच्या एका सिद्धांतावर असाइनमेंट लिहून आण. हीच तुझी पनिशमेंट. ओके सर, डन. थँक्स. अहो तुम्ही मला पनिशमेंट दिलीत ना, आणि खरं तर मला वाटतं मी हेच डिझर्व करते. सर तुम्ही ना मला अजून पनिशमेंट द्या, अजून काही असाइनमेंट द्या, कारण त्याशिवाय माझी शिक्षा पूर्णच होणार नाही. प्लीज मला अजून एक असाइनमेंट द्या सर, प्लीज. तुला जितकं दिलंय तितकं आधी कर. सर ते मी करणारच आहे, मी पक्का करेन, पण मला अजून काहीतरी द्या सर. मला सुधारायचं आहे आता प्लीज. सर अजून एखादी पनिशमेंट द्या ना सर. बरं ठीक आहे. सिग्मंड फ्रॉइड बरोबर B.F. स्किनर यांच्याबद्दल पण माहिती काढ आणि त्यांच्यावर ही असाइनमेंट लिही. ओके, येस सर, डन. उद्या मी 100% सगळं व्यवस्थित लिहून आणेन. थँक्यू सो मच सर. बाय. सर सॉरी मला अजून काहीतरी बोलायचं तुम्हाला. आता काय हे बघ, माझ्याकडे फक्त 1.5 मिनिट उरलाय, मला जायचंय. 1.5 मिनिट? सर मला तुमचे फक्त सेकंड हवेत. सर ऐका ना, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही कसले शिस्तप्रिय आहात सर. म्हणजे सगळं अगदी टाइम टू टाइम, अगदी टाइम टेबल प्रमाणे वागता तुम्ही, एकदम परफेक्ट. सर खरं सांगू का, मला तुमच्यासारखं व्हायचंय सर, पण तुम्ही तर बघितलं मी किती बेशिस्त आहे ते. सर मला खरंच तुम्ही शिस्त लावा आणि मी मेहनत करायला पूर्णपणे तयार आहे. फक्त मला मार्ग दाखवा सर. सर प्लीज मला शिकवा नाही शिस्त वगैरे. सर प्लीज मी खरंच मेहनत करायला तयार आहे. प्लीज मला शिकवा. विराज, खूप दिवसांनी तुला एक सब्जेक्ट मिळालाय,
ही मुलगी म्हणजे एक प्रोजेक्ट आहे असंच समज, आणि हिला शिस्त लावून दाखव. तुला चॅलेंज आहे. प्लीज सर, प्लीज मला तुम्ही बरं ठीक आहे. तू जर मेहनत केलीस तर तुला त्याचं फळ नक्की मिळेल. आणि आजपासून मी तुला सायकोलॉजी बरोबर डिसिप्लिन सुद्धा शिकवेन. ओके? सर, नॉट टू मी सर. सर थँक्यू सो मच. मी खरंच बरं चालेल. चल, लेट होतोय मी. बाय. बाय. चल चल. क्या बात है किट्टी, मानला हा तुला? नाहीतर काय, मॅडमनी स्वतःच्या चुकांना एकदम डिटर्जंट लावून धुवून काढलाय. कीर्ती, मस्त इम्प्रेस केला त्या घड्याळाच्या काट्याला. अच्छा ऐका, पुढच्या 2.5 मिनिटात मला सगळ्यांनी कॅन्टीनला भेटा बरं. माझ्याकडे वेळ नाही आहे. चला बाय. ठेवा जा. छान, सगळीकडे टाका. शोभा, मी सांगितलं तसं चहा तयार करून ठेव. हो बाई साहेब. प्रीती, आत्या बोलते. वधू परीक्षेसाठी तुला घरी यायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? भेटूया. आई, स्वराजच्या आत्यांनी बोलवलंय ना वधू परीक्षेसाठी, येते जाऊन. चौकात. अगं ताई थांब ना, मी काय म्हणते, मी पण येते तुझ्या बरोबर. तिथे काय घडेल माहित नाही ना. नाही नको. हे बघ, स्वराजच्या वरपरीक्षेला तू आली होतीस ना, तू बघितलं असेल तो एकटा आला होता. मी सुद्धा आता एकटीच जाणार आहे. आणि काय ग, माझं लग्न झाल्यावर पण तू माझ्याबरोबर तिथे राहायला येणार आहेस का? नाही ना. मला एकटीलाच ते सगळं मॅनेज करावं लागणार आहे की नाही? मग आत्ता सुद्धा मी एकटीच जाईन. बरोबर आहे ताई, पण हे बघ, मी हवं तर घरी नाही येत, बाहेरच थांबते. पण मला येऊ दे. असं घरी राहून टेन्शन घेत राहणं मला जमणार नाहीये. ज्योती, तू माझं अजिबात ऐकत नाहीस. मी आत्ताही तुझं ऐकणार नाहीये. मी तुझ्या बरोबर येते. तू लवकर जा, मी रिक्षा काढते. हे ठेवून जा. ठीक आहे. अगं परीक्षेचा हॉल तर तयार झाला, आता फक्त परीक्षार्थीची वाट बघायची. काय सुलू, तू काय बोललीस आता? आणि हे सगळं काय खुर्ची? अरे ती मुलगी उमरा ओलांडून माझ्या स्वराजच्या आयुष्यात त्याची बायको म्हणून येणार आहे. इतकं सोपं आहे का ते? मग तिला या घरची सून व्हायचं असेल तर ह्या परीक्षेत तिला पास व्हायलाच लागेल.